नमस्कार, जयश्री कांबळे रेसिपी चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत. आता उन्हाळा चालू झाला आहे ना, तर उन्हाळ्याच्या सीझनचं वाळवण तयार करायचं आहे. तर सगळ्यात आधी मी आता आज मटकी डाळीचं सांडगं करणार आहे. चला मग साध्या आणि सोप्या पद्धतीने करूया. चला मग त्यासाठी लागणारे साहित्य आणि ते कसे बनवायचे ते पण बघूया. झटपटीत असे होणार आहे बरं का, साध्या आणि सोप्या पद्धतीने. हे बघा, मटकीचं सांडगं बनवण्यासाठी मी सगळ्यात आधी अर्धा किलो मटकी आणलेले, म्हणजे मटकी डाळ आहे. हे बघा, अर्धा किलो मटकी डाळ घेतलेली. आता काय करायचं, याला चांगली चाळून आणि निवडून घ्यायची. कशाने चाळायचं माहिती आहे का? आपण तांदूळ चाळतो ना, त्या चाळणीने चाळायचं. बाजरी तांदूळ चाळतो ना, त्या चाळणीने. मी आता ही स्वच्छ करून घेते. हे बघा, मटकी डाळ मी निवडून घेतलेले, चांगले पाकडून घेतलेले, चाळून घेतलेले. सगळं घाण कचरा यातला निघतो, खडं माती असेल ते निघते सगळं. मी सगळे स्वच्छ निवडून घेतलेले. आता याच्यात काय करायचं माहिती आहे का? अर्धी वाटी हरभऱ्याची डाळ टाकायची. हरभऱ्याची डाळ पण निवडून घेतलेली आहे मी. अर्धी वाटी हरभऱ्याची डाळ का टाकायची माहिती आहे का? की असं चिकटपणा येतोय सांडग्याला, त्यामुळं हरभऱ्याची डाळ टाकायचे. मिक्स करून घ्यायचे. आता ही काय करायचं, घरीच मिक्सरला बारीक करायचं. तुम्हाला गिरणीवरनं दळून आणायचं असलं तर आणू शकता, जास्त डाळ असेल तर. मी थोडी डाळ असल्यामुळे मी घरीच असं मिक्सरला बारीक करणार आहे. तर ही मी बारीक करून आता घेते. हे बघा, ही चाळून घेतलेली आहे डाळ, म्हणजे बारीक केलेले मिक्सरला. आणि हो का, याच्यात ते थोडेसे डाळ म्हणजे वरती राहिलेले मी मुद्दाम ठेवलेले. मी याचा काळणा करून म्हणजे खाणार आहे. तुमच्या इकडे काय म्हणते ते डाळ राहिल्यावर मला एक कमेंट करून जरूर सांगा. आमच्या इकडे याला काळणा म्हणते ते. आता ही मी बाजूला ठेवून देते. आता ह्याच्यात काय मसाले टाकूया. थोडीशी हळद टाकायचे, चवीपुरतं मीठ, जास्त नाही. लगे वाळल्यावर मीठ हे होतं, त्यामुळं सांडगे वाळले ना मीठ लगेच लागतंय म्हणून खराट नाही करायचं. आणि थोडंसं लाल तिखट, आवडीप्रमाणे लाल तिखट टाका, कमी जास्त. आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं. ह्याच्यात कोथिंबीर पण टाकतात, पण माझ्याकडं आता सध्याला कोथिंबीर नाही. बारीक चिरून एकदम कोथिंबीर टाकायचे. हे सगळं मिक्स केलेलं आहे मी. हे बघा, थोडं थोडं पाणी टाकून मिक्स करून घ्यायचं आहे. जास्त पाणी नाही टाकायचं, लगेच पातळ पीठ होते. त्यामुळं थोडंसं पाणी टाकून असं मिक्स करून घ्यायचं, जसं आपण पीठ मळतो नाही तसं. थोडं थोडं बघूनच बेतानच पाणी याच्यात टाकायचं आहे बरं का. हे बघा, अशा पद्धतीने मी पीठ मळून घेतलेलं आहे. हे बघा असं. आता याचं सांडगं तोडून घ्यायचं आहे. तिखटा मिठाने ना व्यवस्थित आहे का बघा, म्हणजे सांडगं वाळले ना कमी जास्त होणे. त्यामुळे काय करायचं, तिखटकणा चाकून बघायचं मीठ आणि तिखट. बघा, स्वच्छ धुवून वाळवून ही परात घेतलेले, मुठी घेतलेले. आता या वाटीत पाणी घेतलेलं आहे. हे बघा, पाण्यात असा हात बुडवायचा आणि थोडंसं असं पीठ घ्यायचं. हे बघा असं. आणि हे जे सांडगे तोडायचे, म्हणजे चिकटणार नाही हाताला. हे बघा असे एवढ्याच साईजचे, हे बघा एवढ्याच साईजचे. खायला मस्त असे लागते ते, तुम्ही एकदा करून बघा. हे बघा, हे अशा पद्धतीने सगळे सांडगे तोडून घ्यायचे. हे बघा, बघू शकता मी सर्व असे सांडगे तोडून घेतलेले आहे. ते आता काय करणार आहे, थोडं सुकू देणार आहे आणि वरती नेऊन ठेवणार आहे उन्हामध्ये. परातीतले सांडगे बाहेर ठेवलेले आहे ते. आता ही चांगली कडकडीत 2 दिवस वाळू देणार आहे. चांगली वाळवून घ्यायचे.